तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो अशा एका रहस्यमय ठिकाणी, जे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवणारच आहे. पण सध्या तरी ते थांबलेलो आहे. रेल्वेचं फाटक पडलेलं आहे, आम्हाला निघालेलं आहे. तर चला आता हळूहळू आपण हा रस्ता क्रॉस करूया. आणि समोर बघा तुम्ही, रेल्वेचा रूळ आहे. तर इथं आम्हाला ट्रॅफिक सिग्नल लागलेलं होतं. आता आम्ही इथून पुढे गेल्यानंतर पुण्यामध्ये एंट्री करणार आहोत. आता सध्या आम्ही थेऊर फाटे ह्या रोडने चाललेलो आहे. तर मित्रांनो, पुण्याच्या ज्या बाजूला आपण चाललेलो आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या ठिकाणी जाताना मित्रांनो, हे बघा तुम्हाला आकाशात विमान दिसतंय. आणि इथून जाताना मित्रांनो 5-5 मिनिटाला तुम्हाला विमान दिसणार, कारण शेजारीच पुण्याच्या लगत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर हे ते ठिकाण आहे मित्रांनो, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे हे समाधी स्थळ आहे. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर जवळील वडू येथे औरंगजेबाने त्यांचा मित्रांनो वध केला होता. पण तसं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान असं म्हटलं तरी चालेल, कारण पुण्याच्या आजूबाजूला खूप मोठा असा डोंगराचा परिसर आहे आणि तिथं हे वडू गाव आहे. डोंगरदऱ्यांचा पूर्ण परिसर आहे. तिथं कोणीही येऊ शकत नव्हतं. अशा ठिकाणी मित्रांनो त्यांना कैद केलेलं होतं. तर समोर जी मित्रांनो तुम्हाला दिसते मूर्ती, ते आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, हे साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, जे शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये मराठा साम्राज्यावर राज्य केलं. संभाजी महाराज हे एक पराक्रमी, धर्मवीर आणि कुशल राजे होते. तुम्हाला तर माहिती आहे, आपण पहिल्यापासून इतिहासात शिकत आलेलो आहे. आणि हा जो तुम्हाला समोरचा परिसर दिसतो मित्रांनो, हे जे फोटो लावलेले आहेत, तर या ठिकाणची बरीचशी माहिती तुम्हाला ह्या फोटोमध्ये मिळून जाते. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला यात काय वाचायची गरज नाही, काय नाही. फक्त हे जे भिंतीवरती फोटो लावलेले आहेत तुम्हाला दिसते, संभाजी महाराजांची रक्षा व असते, त्यांच्या बलिदानाचं दिलेलं आहे तिथं. आणि हा त्यांचा कैद केलेला फोटो आहे मित्रांनो. त्यांच्यावर किती अत्याचार केले, किती अन्याय झाला, तर त्यांच्या शूरवीराची तुम्हाला कथा माहिती आहे. आपण मध्यंतरी एक पिक्चर पण त्यांच्या जीवनपटावरती झालेला होता, छावा पिक्चर. जे हे तुम्हाला अवजारं दिसतात मित्रांनो, भाला आहे, तलवार आहे, बिछू आहेत, चाकू आहे, बाण आहेत. तर आता तुम्हाला ह्या अशा गोष्टी आपल्याकडे बघायला मिळत नाहीत. तर अशा या थोर छत्रपती संभाजी महाराजांना मित्रांनो संगमनेरमध्ये पकडण्यात आलं. आणि त्यानंतर मग त्यांना वडू येथे कैद करून बरेच दिवस टॉर्चर करण्यात पण आलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. तर त्याच्यानंतर त्यांनी 16 जानेवारी 1681 छत्रपती पदावर ते विराजमान झालं होतं. आणि त्यांचा लढा तर तुम्हाला माहिती आहे, आता लहानपणापासून आपण इतिहासात शिकतच आलेलो आहे. त्यांचं नाव घेतलं तरी आता आपल्याला त्यांचा इतिहास पूर्ण डोळ्यासमोर उभा राहतो, माहिती आहे तुम्हाला. तर त्यांनी 40 दिवस जे कैदीत होते मित्रांनो, ह्या औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्यासाठी, म्हणजे आताच्या आपल्या भाषेत म्हटलं तर ऑफर दिली होती. पण त्यांना आपले छत्रपती ही जहागिरी कायम ठेवण्यासाठी मित्रांनो खूप त्यांचा त्रास सहन केला. त्यांचे तुम्हाला तर माहिती आहे, डोळे काढण्यात आले होते, चपकाचे फटके मारत होते अंगातून. छोट्या छोट्या ठिकाणी असे म्हणजे कसे टॉर्चर करता येईल आणि ते कसे आपल्याकडे वळतील, अशा औरंगजेबाची प्रवृत्ती होती. पण संभाजी महाराजांनी काय शरणागती पत्करली नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं औरंगजेबाने त्यांना म्हटलं तर खूप छळ करून त्यांचा वध केला मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे किती क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या या वधामुळे तुम्हाला माहिती आहे, त्यांचा बलिदान सर्वत्र चर्चेत आहे आणि तो आपला इतिहास बनलेला आहे मित्रांनो. अशा या वातावरणामध्ये आम्ही इथं आलेलो आहे. तर आत आल्यानंतर या मित्रांनो समाधी स्थळाच्या ठिकाणी हे बाहेरचं कंपाऊंड तुम्हाला दिसतंय. खूप छान वातावरण इथं बनवलेलं आहे. पण मनात रुखरुख राहते, आज संभाजी महाराज जिवंत असते तर कसं झालं असतं, किती प्रजा सुखी राहिली असते आणि आजचा इतिहास वेगळाच असता. तर हे त्यांचं समाधी स्थळ आहे मित्रांनो. आम्ही इथं पोचलेलो आहे सगळे. पहिल्यांदा मी त्यांना नतमस्तक करून घेतो. तुमच्यासमोर आहे, तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवतोय मित्रांनो. बघण्यासारखा नजारा आहे, खूप छान वातावरण आहे. पण माझ्या राजाची तळमळ, त्यांचं झालेलं
क्रूरपणे बलिदान ह्या गोष्टींची मनात खंत राहते. सगळे लोक इथं पुण्यात आल्यानंतर इथून कधीच असे रिटर्न जात नाहीत, या ठिकाणी अवश्य भेट देतात. आपला इतिहास लपलेला आहे मित्रांनो. अख्ख्या भारताला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि त्यांचं धाडस काय होतं. असे हे शूरवीर संभाजी महाराज मित्रांनो कोणाच्या बापाला पण गावलं नसतं, पण ते बेसावध असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांवर पहिला हल्ला झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपले शत्रू असतात, त्यामुळे त्यांना नजर चुकीने तिथं हल्ला करण्यात आला. काहींच्या मते याच वाड्यात संभाजी महाराजांना मुकरबर खानाने ताब्यात घेतलं. मात्र या सरदेसाई वाड्यातून 1-1.5 किलोमीटर अंतरावर महाराजांची गिरफ्तारी झाली. तर मित्रांनो संभाजी महाराजांचं वजन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का किती होतं? कारण इतके निर्भीड दानशूर आपले संभाजी महाराज होते की त्यांची इतिहासात अजून नोंदच झाली नाही. त्यांचे वजन सांगणं शक्य कोणाला नाही. सोशल मीडियावर काही ठिकाणी त्यांचे वजन 220 किलो आणि उंची 7 फूट असं सांगितलं येतं, पण 8 इंच असल्याने ते माझ्या त्यामध्ये चुकीचा दावा होतो आहे. कारण हा बघा स्वामीनिष्ठ कवी कलश यांची इथं समाधी आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ते किती एकनिष्ठ होते. त्यांच्या समाधीजवळच त्यांची समाधी स्थापन केलेली आहे मित्रांनो. तर त्यांचं आपण मित्रांनो वजन उंचीबद्दल बोलत होतो, पण ऐतिहासिकदृष्ट्या हे सगळं निष्पन्न झालेलं नाही. यात म्हणजे काहीच अर्थ नाही. संभाजी महाराजांच्या शरीराचे नेमकं वजन किंवा उंची याबद्दल कोणती अजून विश्वसनीय नोंदच नाही झाली मित्रांनो. तर अशा ठिकाणी पोचले म्हणून आम्ही आता 2-3 फोटो घेतले मित्रांनो. आणि जाताना गेटवरती ही ढाल तलवार बघा मित्रांनो. इथं आल्यानंतर एकदा अवश्य भेट द्या.